मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. 5ला अलार्म वाजला आणि उठून बाहेर आले. कॅनलला पाणी आले त्यामुळे मोटर चालू होती आणि बाहेरलं छान असं सकाळ सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता. 5:30 वाजलेत आता. पाहुण्यांसाठी मेथी दाणे ठेवलेत. 6 वाजलेत आणि मी बनवते समर्थचा डबा. जिरे मोहरी लसूण खोबरं, एकदम खडखडीत सुकं बटाटा, तिखट मीठ हळद. भरपूर कमेंट येतात की ह्या शेगडीवरती चपात्या चांगल्या होतात का. तर हे बघा, खूप चांगल्या चपात्या होतात ह्यावरती आणि आपल्याला पाहिजे ते तवासुद्धा वापरू शकतो आपण. चपात्या भाकरी एक नंबर होतात शेगडीवरती. हे बघा, सुंदर अशा भाकरी बनतात, टम्म फुगतात सुद्धा. खूप कमेंट येतात म्हणून बोलत आहे, सांगत आहे. माझे पिल्ले कसे गुण्या गोविंदानं छकाल छकाली खाऊ खातात. लाडूचा अंगुल नाही, ब्लश नाही, लोल खाते चपातीचा. तू काय खाते दादू? बटाटा चपाती. हा खा खा, परत आंघोळ घालते तुला, खा. आता तर कुठं 6:45 वाजलेत. हाय दादू, हाय. तर मी आणि लाडू बसलो होतो तर आमच्या इतक्या जवळ ह्या चिमण्या येत होत्या. सोबत खारुताई सुद्धा इतक्या जवळ येत होत्या ना. खारुताई रे बाळा, तो मका खायला येते तिथं. हे बघ किती क्यूट मका खायला लागली. हे पळाली वापस. लाडू, काय झालं बाळा? आत्यासोबत जाऊ दे ना झाले म्हणून रुसून बसलाय का? तू रुसलाय का? आ डाळिंब आपण आणू की परत जाऊन. ये इकडं, रुसू नको तसं, एकटं बसले बाळ माझं. ये चल. आत्या डाळिंब आणून आणायला लागले. बर बर, ये घेऊन येते आत्या. तू ये इकडं, असं नाही रुसायचं. इगलो बाळ माझं लय गोड आहे. तिथंच बसणार आहे. रुसलाय बघा ना. आत्या गेल्या गवत काढायला. आत्यासोबत जायचं होतं, मी जाऊ दिलं नाही. आत्या पण म्हणले मी लगेच येते 1 तासात. तो रुसून बसलाय. जाऊ का बरं दिलं नाही. दादाचं चप्पल घेऊन तयार झालं जाण्यासाठी. लाडू ये ग बाय, मी पण एकटीन तू पण एकटी. इकडं पिलो ये आता. लाईट इथे टी व्ही चालू करू आपण. ये राजा माझा. बघ चिमण्या कशा चिवचिवाट करल्यात. आंघोळ करायचंय आपणाला अजून. लाईट आली की गिजर चालू करून भुडशा करू. या शंभू. रोबोट. ओके, लाईट आल्यावर लावू. हे खारुताई बघा, तिथं कडबाकुटी करून ठेवली मक्याची आणि त्यामध्ये मका आहे. तर तिला मका खायची असते म्हणून तिथंच येते, फिरून फिरून तिथंच येते. बघा ना मका खायला. किती क्यूट आहे बाळा. बघ ना खारुताई आले. खारुताई, खारुताई ये ना इकडं. हे बघ, गुटू 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 खायला लागले लगी. कुरुम 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 गेली वर. हे कशी बसले बघ ना, क्यूट खारुताई. रोज माझ्याकडून तेच चुका का बरं होल्यात मला तेच समजना होते. देवा. असं कॉईलला जाळ लागला तर घाबरायचं नाही. जे उतू गेलेली साय होती ना, तर ते साय जळायला लागले. ती जळली की कॉईलला काय होत नाही. सुंदर असे जास्वंदाचे फुलं बघा, किती सुंदर दिसतंय झाडाला. इथं बघा चिमण्या कशा बसल्यात. सारखं किलबिलट चालू असते यांचा. आता बनवत आहे बरं का मस्त अशी मी ही सांगोला वांगी घेतलेले आहेत 6. तर ह्याची छान अशी भाजी. तर त्यासाठी शेंगदाण्याचं कूट घेतलंय. याच्यामध्ये काळं तिखट, लाल तिखट आणि मीठ. तर हे आता वांग्यात भरून घेणार आहे सगळं. ते जिरे मोहरी सोबतच टोमॅटो, लसूण, खोबरं. इकडं फोडणीला भरपूर सारे मसाला भिजवून वांग्यामध्ये भरून घेतलाय. छान असं ग्रेव्हीला तेल सुटते. आता मसाला भरलेले वांगे त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे. आणि हा आपला उरलेला मसाला आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा.
बाहेर बघा चिमण्याचा कसा चिवचिवाट चालू आहे. शिजण्यासाठी कोमट पाणी टाकलंय. आता याला हलवायचं नाही, हलवलं तर वांग्यातला मसाला बाहेर येतो. तर इतक्या पाण्यात छान असं आता ही वांगी आपले छान शिजून येतील. तशी वांग्याची भाजी आणि समोरच्या डब्याला बनवलेलं बटाटा भाकरी आणि खोबरे आंबा चपाती पण बनवली आहे, पण आव्हानला नको आहे. मस्त अशी गुरुवारची आपली देवपूजा. आव्हानचं इकडं काम चालू आहे, कडबाकुट्टी करायचं. इथं ट्रॅक्टरमध्ये पाणी भरतोय औषध बनवण्यासाठी. मी थांबले इथं. बागेला औषध तयार करायचं, त्यासाठी ब्लोअर भरून येत आहे. 11:30 वाजलेत आत्ता. विहिरीवरली मोटर चालू केली. मोटर बंद केली. इथं पाईप काढले पाणी भरायला. लाडू पाईपाला आंघोळ करत होता, म्हणते पप्पाने मोटर बंद केली. काम मोटर चालू द्या, येऊ द्या. बागासाठी औषध तयार करतायत. औषधाचा वास येतोय बघा. टाकलं नाही ना औषध अजून. पहिलंच औषध थोडंफार मध्ये असलेलं वास येते. घरात जाऊन दार लावून घेतला आवाज आला. तुम्ही मास्क तरी वापरत जावा औषध मारताना. आमचं खरंच असतंय, ऐकत जावा जरा. काय होतंयच म्हणतेच फराकत. काय होतंय? पळ 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 लवकर. तेच तर घे. भागो रे ट्रॅक्टर आया, भागो भागो. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या अजून जाओ. समर्थ जिधर भी देखो सब कुछ समर्थ. यस रुको. करते बाळ झोपेतून उठल्यावर. आम्ही काय करतोय? मम्मी पप्पाचं औषध करतोय. पप्पाला बागाला औषध मारायचं आहे. हा ते औषध गरम करतोय. चूल पेटवली. ये ना. येऊ का? आली आली मम्मी मम्मी. हो बाळ ते पांढरा पांढरा तिथला पप्पा आलं का? तू इकडे इकडे इथं इथं ये ना, इकडे इकडे ये, मी दाखवतो तुला. बरं पाईप नको मध्ये टाकायला. औषध गरम होते पप्पाचं, लिक्विड तयार करायचं. पप्पा औषध गरम लागली. आला का पप्पा? पप्पा आहो हे किती वेळ शिजवायचंय? उकळी येऊ द्यायची का? मग आता गरम झाले. मला वाटलं फक्त गरम करायचंय का काय. कुठे मम्मी? कुठे पाईप? कुठे पाईप? कुठे पाईप?
कुठे फुल एकदा कमी केली किंवा एकदा मग कमी बुरशीनाशक आणि कीटकनाशकसाठी आम्ही औषध बनवतो इथं आता 10 लिटर पाणी. त्याच्यात काय घातलंय? 1 किलो चुना, 1 किलो चुना. 2 किलो आज स्वयंपाक कारभारी करायला लागलेत. ओ कारभारी काय बनवता? स्पेशल स्पेशल लाईम सल्फर. लाईम सुपर गोड गोड प्या. 1 किलो चुना. 1 किलो चुना उकळत्या 10 लिटर पाण्यामध्ये. काय बनतं ह्याचं? लाईम सल्फर. लाईम सल्फर. याला मिक्स करू काय? हात नाही लावायचं. सगळे औषध आहेत बरं का. बाऊ होते. हात नाही लावायचं याला. पर 2 किलो. थोडासा याचा कलर लिंबू कलर सारखा आहे, पिवळा. अरे 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 पोळल पोळल. वेळ लागतं याला बनायला? 1 तास उकळू दे. 1 तास. उतू जाते का? सुट्टीवर येते का? कम करायला पीठ तापवायला असतं. होय. मस्त असं आंब्याच्या झाडाखाली बसून जेवण करतोय मी आणि लाडू. पप्पाला जेवायचं आहे पप्पा. खाऊन नाही, फक्त शिजून द्या. आणते पप्पा. किती काढले? अजून एक काढा. हे आंब्याला दाटण लय झाली आहे सगळीकडून.
ओ ग खारुताई तुझ्या किती जवळ आले, दिसली का तुला? लय हुशार आहे खारुताई, दिसली का गप्प बसते, बोलल्यावरती जाईल म्हणून. जेवण झालं आणि आम्ही आता इथं बसलोय. जेवण करत होते झाडाखाली, जरा लोळली, तोपर्यंत आपलं औषध तयार झालंय. चला बघूया. चरी मामा रेसिपी पूर्ण झाली का नाही अजून? रेसिपी सांगा की तुमची. अरे वा, ही तर पार वेगळंच काय तर बनलं की. आहो कंटिन्यू किती वेळ शिजलं हे? 1 तास. 1 तासात पाणी आहे तेवढंच दिसतंय की. आहो कमी झाले नसते, कमी होते पाऊस. अर्धा लिटर झालं असेल. अजून किती वेळ शिजवायचं आहे? झालं. लाल कलर आला गेला. आता याला उतरायचं का असंच गार होऊ द्यायचं? गार कलर. पूर्ण मन लावून रेसिपी पहिल्यांदा केली ना, कधी काय सुद्धा करत नव्हतं. तुम्हाला येते रेसिपी आता. भारीच रेसिपी आहे तुमची. चूल भारी आहे, सगळंच भारी आहे. भांड भारी आहे. इकडे यायचं नाही बाळा, हा होतंय पोळतय. कसं घट्ट व्हायला लागतंय का? लाल कलर आला का? खरं आहो, मी जेवेपर्यंत इकडं शिजलं. पण आता त्याला शोधून घ्यायचं का? थंड करून शोधून घ्या. आता थंड व्हायला असंच ठेवायचं का खाली उतरता? येतं का तुला वर चढायला? कणस कुठले आणायचे आता? राजा राजा लई काढू नका, का जास्त होते? पाण्याचे स्वयंपाक चालू आहे. आत्या आहे बाहेर म्हशीकड. आहो गेलेत समर्थला घ्यायला आणि 6च्या नंतर आहो जेवत नाहीत. आता 4:30 वाजलेत. तर लगेच भाकरी आणि भाजी बनवणार आहे. तर 6च्या नंतर ते जेवत नाहीत, त्यामुळे मला ना लवकरच स्वयंपाक करावा लागतो. भाकरी बनवलेली आहे. सकाळी चपाती आणि भाकरी बनवली होती. आत्या नाही बाहेर, असं आंब्याखाली असं. तर आता आज बाजार पण आहे आमचा. समर्थना घेऊन चौकामध्ये बाजार पण घेऊन येणार आहे. हे बघा, शेगडीवरती भाकरी करते. कमेंट येतात ना, शेगडीवरती भाकरी होतात का? तर खूप छान होतात गॅसवरल्यापेक्षा. चला, तर सोयाबीन भिजवले, सोयाबीनची भाजी बनवणार आहे. सकाळी बटाटा आणि वांग बनवलेलं होतं. नंदबाई सुद्धा धार काढले की लगेच टीव्ही बघत बघत जेवतात. पोरं पण जेवतात आणि मी पण, म्हणून मग लवकर स्वयंपाक करून उरकून घेते. मी परत बिग बॉस बघते. सगळं कामं आवरून बिग बॉस बघत बसत असते. शेंगा कशा मिळल्या हो? 20 रुपये 5. 5 का? कोणाला विचारून तोडले आमच्या बघितल्या? बाजार पण तुझी बाजार काय दोघांना थोडी लागत म्हणजे. थोडी बाजार. हा, हे असं चट्ट असलेलं ना खरं पिकलेलं असते म्हणतात. कारल्या आणि मिरच्या आवडताच आहे का म्हणलाय पप्पा श्रीने. ओ हो हो हो, काय खायचंय हो अगोदर? लाडू ही खायचंय का? ही नाही खाणार तू. ही चिरलं ना परत हा चिर म्हणला. 2च मिनिट भाजी तयार होते, तोपर्यंत मी कलिंगड चिरते. कितीला दिलं हो हे? लय लाल नाही ते. कितीला दिलं? 60 रुपये. चांगलं दिली की आहो. मोठं ते म्हणतात काय असेल काय करायचं. तुमचं सगळं मोठंच असते. पैशाला कधी बघताय का तुम्ही? सरा खात घालतील मध्ये. बस रे. तर तुम्हाला तरबूज पाहिला त्याचं समर्थनं खरबूज, सम्राटनं कलिंगड.
वाट बघते बाहेर. किती सुंदर दिवस मोळाला येऊन आरडते. दारा ते काढून हे बघा मस्त असं वैरण टाकली. माझा अवता तर कसला झालाय. तर मी आता चढले टोमॅटो आणायला. घरातले टोमॅटो संपलेले आहेत. 2-3 दिवसापूर्वीच मी घेऊन गेलेली. आता तसंच टोमॅटो आपले संपत आलेत. इतके टोमॅटो निघालेत आज ना. चिंचा काढायला आले बघा. चिंचा किती लागलेत. पण आहुनला तर इतकं काम आहे. नळाला पाणी आले ते गेल्याशिवाय तर चिंचा पडणार नाहीत. तुला दूध देते. ये ये ये. चप्पा खाते तू का दूध प्यायचाय? थांब म्हणे दूध पिते. जाऊ नको. खुश झाले दादा. ये म्हणे आले. दूध दिला मनीला.